प्रथमतः आपल्या राज्याचे माननीय मंत्री गणेश नाईक साहेबांचा आम्ही धन्यवाद करतो की त्यांच्याकडे श्रमिक सेनेच्या माध्यमातून आम्ही गेले 5 वर्ष सातत्यानं मागणी करतोय. ते आमदार झाले तेव्हापासून आम्ही मागणी करतोय की कंत्राटी कामगारांच्या जीवनामध्ये आनंद कधी येणार. आणि अशा वेळेस नाईक साहेबांनी सांगितलं की हे कंत्राटी कामगार फक्त कंत्राटी राहता कामा नये, त्याला परमनंट केलं पाहिजे. आणि त्यासाठी श्रमिक सेनेने पहिलं पाऊल उचललं. सन्माननीय मंत्री महोदय, कामगार मंत्री महोदय यांनी आम्हाला आश्वस्त केलं की लवकरच या संदर्भामध्ये GR निघेल. परंतु या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक अस्वस्थता होती की परमनंट होणार, समान वेतन लागणार, किमान वेतन लागणार, कसं होणार. परंतु तिथपर्यंत ह्या कामगारांच्या जीवनामध्ये जी महागाई वाढलेली आहे त्याचा या ठिकाणी पूर्तता करण्याचं काम महापालिका प्रशासनानं करावं. तेव्हा महापालिकेमध्ये प्रशासक होतं. गेल्या 4 महिन्यापूर्वी महानगरपालिकेची निवडणूक झाली. माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता या ठिकाणी आल्यानंतर कामगारांच्या अपेक्षा वाढल्या आणि श्रमिक सेनेनं हा मुद्दा पुन्हा नाईक साहेबांच्या समोर ठेवला. जनता दरबारामध्ये वारंवार या ठिकाणी आम्ही गेलो. माननीय महापौर असतील, माननीय उपमहापौर असतील, स्थायी समिती असतील, सभागृह नेते असतील, विरोधी पक्ष नेते असतील, सर्वपक्षीय नेते असतील, सर्व नगरसेवक असतील, यांच्यापर्यंत श्रमिक सेनेने आपली बाजू मांडली. खरं म्हणजे आमची मागणी होती 10,000 रुपये वाढ व्हावी. परंतु ठीक आहे, 7,500 रुपये वाढ केल्याबद्दल आम्ही माननीय आयुक्त साहेबांचा सुद्धा धन्यवाद करतो, प्रशासनाचा धन्यवाद करतो की सर्वांनी मिळून या शहराला 1 नंबर आणण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. या कामगारांचं सर्वात मोठं योगदान स्वच्छ अभियान असू दे, सुंदर शहराच्या दृष्टिकोनातून असू दे, एकंदरीत सार्वभौम या शहराची प्रगती होण्यासाठी प्रत्येक कामगाराचा या ठिकाणी खारीचा वाटा आहे. आणि म्हणून या कामगार वंचित राहिला होता आणि या कामगाराला जो न्याय महापौरांच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल मी माननीय गणेश नाईक साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचं सहकार्य या सर्व कामगार बंधूंना मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा धन्यवाद करतो. हा 8-9 हजार लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून सर्वांच्या जीवनामध्ये दिवाळीला अजून वेळ आहे, पण खऱ्या अर्थानं दिवाळी त्या सर्वांच्या जीवनामध्ये आली आणि त्याची अंमलबजावणी लगेच त्वरित या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही निश्चित आनंदी आहोत. भविष्यामध्ये अशाच प्रकारचं सहकार्य प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून राहील असं आम्ही या ठिकाणी अपेक्षित